पॉईंट दुसरीकडे नाही ती पॉईंट तोच पॉईंट आहे चांगला. आपल्याला काढावं लागेल थोडं भाऊ. काय नाही करायचं नुसतं काय जात नाही करू ना काय काढू. आपली पिशवी आहे ते आणा. ते नारळ जे ठेवलं ते मध्य भागच आहे. हां तसं पडली घालला. गेले असं ना तिकडे इकडे. नाही पॉईंट आलेली पॉईंट आहे तुमचे. असं दूर गेलं. इथं चौफुली झाली ताई. चौफुली वराची आपले साधक दामवांना बसलेले आहेत नारळावरती आणि अण्णाने चेक केलेलं आहे किंवा नारळावर बसून खरोखरच इथं काही आहे का खाली. तर अण्णा काय वाटलं तुम्हाला?
पॉईंट हा 2 इंचचा पॉईंट आहे, चांगला पॉईंट आहे. आणि गुरुकृपेने हा पॉईंट कायमस्वरूपी टिकणारा पॉईंट आहे. त्याच्यामुळे कुठलंही आपल्या पॉईंटला येते येणार नाही, ही अशी माझी एक भावना आहे. धन्यवाद अण्णा. काहीच नाही भाऊ, राशीवर नाही. चला, हे आपले अशोक भाऊ वाघमोडे पनाडी शेतात नारळ बसलेले आहेत. आता मी हात रोवून ठेवतो. बघा हात एकदम रोवून ठेवले. नाही तर लोकांना वाटायचं हात उचलते नाही हाता उचलल्यावर मी मग काय ते? हात रोवून ठेवले. हाता रवल्यावर ते वाटतं माणसाला हाताने फिरतात काय की, ते हाता उचलून दिसायला पाहिजे. मग ते म्हणूनच मी हात घेतले होते, लगेच तर फिरवे मग हे केलं. जास्त पाणी असलं लय जास्त करतो फिरण्याचं नाही. मित्रांनो, इथं आज गाडी आलेली आहे. ठीक आहे. पॉईंट बघा ना एकदा. या टायमाला नाही नाही त्या टायमाला बरोबर हां, ते तुम्ही ते सगळं ठेवून घ्या ना आधी. लाकडाचे टिंबरे द्यायला लागतील ना खाली. बोगटतो बरं आहे का भाई? पाणी पाणी पाणी. हे आपले साधक मंडळी श्री विठ्ठल महाराज आणि सकाराम भाऊ पूजा करत आहेत. खाली टाकून द्या भाऊ. दुसरं आणलं की फोडायला वरी प्रसादाला. काय नाही करत. प्रसादाला आणा गाडी तर फोडायला पाहिजे प्रसाद. हा, हे काय करत नाही, काय करत नाही. आपलं गाडी त्यांना लावा गुलाल. हे काय हातात आहे नाही जमते फोडा. नाही, हे नाही लागते. काय म्हणताय बाबा? काय म्हणताय यांना? 120 ला एवढे घ्या म्हणलो. बोला मुलासाठी. अन्नाला काय वाटतं जरा? अण्णा, तुम्हाला काय वाटतंय? नंतर बोला, काहीतरी बोला. बोला ना. बरोबर बरोबर. ह्याला ह्याला काय वाटतंय महाराज? आपण आता सध्या आनंद आश्रम शहाजहानपूर येथे आलेलो आहोत.
आणि जस्ट 5 मिनिटापूर्वीच आपण इथं बोरवेलच्या पॉईंटला सुरुवात केलेली आहे आणि पानाडी एकदम आनंदाचं वातावरण आहे. आणि आता पाहूयात आता थोड्या वेळात पाणी लागणार आहे. पानाडी कोण आहेत? पानाडे आहेत आपले अशोक भाऊ वाघमोडे चिंताळ्याचे नाही का? आणि आपले दामू अण्णा. दामू अण्णा अच्छा, अण्णा आहेत होय. अण्णा पण आहेत. बरं बरं, त्यांनी आपले अण्णा अंतर्दृष्टीने बघतात. ओके. बघू आता. अण्णा तसं काय म्हणणं असलं तर थोडं सांगा. 19 बरोबर माप देते शेवटला भाऊ, त्याची काय टेन्शन नाही. तरी अण्णा तुम्हाला काय वाटतंय थोडं 2 मिनिटं? आपल्याला हे कुठलंही काही वाटायसारखं नाही. गुरु कृपेने आपलं एकदम चांगलं आहे. आज योग सगळे मिळून आले. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे ती वाचे होता शिवनाम तायने बांधे क्रोध काम धर्म अर्थ काम असे शिव देखता प्रदर्शी आहे. आज सगळं जे काय हे आहे ते सगळं जमून आलेलं आज. पंढरीची पांडुरंगाची एकादशी, शिव भोळा चक्रवर्ती महादेवाचा हे आज वार आहे सोमवार. त्याच्यामुळे कुठलंही आपलं काही हे अडचण नाही. आज सगळे योग चांगले आले. अडचण काहीच नाही. कुठली अडचण येणार नाही, काही नाही. चालतंय. वातावरण बी अगदी रम्य आहे. बघा दिवस असा परतीच्या वाटेवर आहे. अशोक महाराज घ्या. इकडे आपले भाऊ आहेत. भाऊ बसलेले आहेत थोडे. भाऊ हे कीर्तन करतात. हे आपले परमेश्वर भाऊ आहेत आडगावचे. काय वाटतं तुम्हाला आज? असं आहे. बरं. आता काय अडचण नाही. आता खाली घे. तसं तुम्हाला खूप आनंद वाटतंय असं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आनंदाचं वातावरण दिसायला मला बी. आनंदाचं वातावरण आहे. बरं. इकडे आपले पाला भाऊ महाराज आहेत गुरुवारी. काय वाटतंय भाऊ तुम्हाला आज? काय चांगलं वाटतंय सर्व. भाऊला भरून येत आहे. हो. इकडे आपले तात्या आहेत. ठीक आहे तात्या, कसं वाटतंय आता सध्या? चांगलं रम्य वातावरण आहे. काय होईल वाटतंय बरं? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. ओके ठीक आहे. असं सगळीकडे आपण वातावरण बघतोय, सगळं रम्य वातावरण आहे. इकडे बोर गाडी आहे. हा भाऊ त्यांना हिंदीमध्ये जरा त्यांची हिंदी म्हणले नाही ते साऊथ मध्ये बोलते. हिंदी बोलतात ना. ते तर बघूया आपण आता. बोलले ना
जय हरी मित्रांनो, आपण आनंद आश्रम माजलगाव शहाजहानपूर या ठिकाणी एक 2 दिवसापूर्वी पॉईंट झालेला आहे हा, आणि आता चालू केलेला आहे. तरी पण आज थोडा लाईटीचा हे प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं जरा लेट चालू झालेलं आहे, आणि लाईट गेली तरी पण आपण जेंट्सवर चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चालतंय. अशा पद्धतीने चालतंय रे. दाखवा. दिवसापूर्वी आपले जे साधक आहेत दामोदर गुलाब आणि अशोक वाघमोडे या दोघांनी आपल्याला इथे एक पॉईंट सांगितला होता. हे जे ठिकाण आहे ते आपलं आनंद आश्रम शहाजहानपूर माजलगाव इथलं आहे. तर यासाठी आपण ग्रुपवर आपण याविषयी माहिती टाकली होती, आपल्या हरिदास ग्रुप आणि रामदास ग्रुपवर. तर सगळ्यांनी एक तर निरपेक्षपणे मदत केल्यामुळे हे सर्व कार्य सफल झालेलं आहे, आणि त्याचंच एक आपलं एक फळ म्हणून एक आज आपल्याला एक पाणी चांगल्या प्रकारे लागलेलं आहे. तर तरी पुन्हा एकदा सर्व साधक वृंदांचे मनपूर्वक आभार मानतो मी, आणि जय हिंद.